नमस्कार. हार्टब्रेकनंतर होणारा त्रास तो खरा असतो की फक्त मनाचा खेळ? चला, यामागचं विज्ञान पाहूया. ब्रेकअप झाल्यावर छातीत जी कळ येते ती खरी असते का? अनेकांच्या मनात हा प्रश्न येतोच. आणि मग आपल्याला ऐकायला मिळतं, अरे, हे सगळं तुझ्या डोक्यात आहे, विसरून जा. पण विज्ञान काहीतरी वेगळंच सांगतंय. विज्ञान म्हणतं हो, हे खरं आहे आणि हे अजिबात नाटक नाहीये. मग नक्की काय? हा त्रास फक्त मनाचा आहे की शरीरावरही होतो? चला, शोधूया. आणि गंमत अशी आहे की आपल्या मेंदूसाठी भावनिक दुःख आणि शारीरिक वेदना दोन्ही सारखंच असतं. हे सगळं होतं मेंदूच्या एका खास भागामुळे, अँटिरियर सिंग्युलेट कॉर्टेक्स. म्हणजे बघा, हाताला चटका लागल्यावर जी वेदना होते ना, तीच जाणीव हा भाग करून देतो. आता यावर काय संशोधन झालंय आणि खरं वास्तव काय आहे ते पाहूया. काही गंभीर केसेसमध्ये तर ब्रोकन हार्ट सिंड्रोम होतो. यात हृदयाचा आकारसुद्धा तात्पुरता बदलतो. UCLAच्या रिसर्चनुसार सामाजिक नकार मेंदूला चटक्यासारखा वाटतो आणि भारतात तर अशी प्रकरणं वाढतायत. आपल्याकडे लोक काय म्हणतील या भीतीने भावना दाबल्या जातात आणि त्यामुळे शारीरिक त्रास वाढतो. ठीक आहे, मग या वेदनेतून बाहेर पडायचं कसं? यावर उपाय काय? सगळ्यात आधी ही वेदना खरी आहे हे स्वीकारा. मग आठवणींपासून थोडे दूर व्हा. आणि हो, व्यायाम करा. कारण जुने फोटो आणि मेसेजेस सारखे बघणं हे जखमेवर मीठ चोळण्यासारखंच आहे, नाही का? व्यायामामुळे एन्डॉर्फिन्स रिलीज होतात. हे आपले नैसर्गिक पेन किलर्स आहेत. पण हे झालं स्वतःसाठी. जर जवळची व्यक्ती यातून जात असेल तर इथे सहानुभूती खूप महत्वाची ठरते. कारण हृदयावरची जखम एक्स-रेमध्ये दिसत नाही. ती भरायला वेळ आणि मायाच लागते. म्हणूनच कुणालाही हे तुझं नाटक आहे असं चुकूनही म्हणू नका. कधीकधी मोठ्या सल्ल्यांपेक्षा फक्त एका घट्ट मिठीची आणि आधाराची जास्त गरज असते. शेवटी आपलं मन आणि शरीर हे जोडलेलं आहे. स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.